माझी खिडकी गाईज हे बघा, स्नो पडलाय, हा बर्फ जमला. गुड मॉर्निंग गाईज. आता मी माझ्या किचनमध्ये आहे. सकाळी वाजलेत 8ला 5 कमी आहेत आणि मी आहे जर्मनी नॉर्डहाउझनमध्ये. आणि आज मी ब्लॉग शूट करण्याचं कारण हे की आज पडलाय बर्फ आणि मग पहिला बर्फ माझा. मी असं बघितलंय मनाली वगैरेला, पण आता मी राहतो ना इथे, सो जरा वेगळा फील येतो. आता तर मी कॉफी बनवतोय, पळायचं आहे कॉलेजला अजून 5 मिनिटात. चला तुम्हाला बर्फ दाखवतो. आणि आज ब्लॅक फ्रायडे सेल पण आहे, पण काय काय ऑफरमध्ये आहे हे सगळं दाखवूयात आपण. माझी खिडकी गाईज हे बघा, स्नो पडलाय, हा बर्फ जमला. बघू शकता तुम्ही केवढी थंडी आहे. -2 टेम्परेचर चालू आहे. यात खाली जायचंय. चला तुम्हाला दाखवतो. तो गाईज आता कॉफी केली आहे. अनफॉर्च्युनेटली दूध संपले, सो जेवढं आहे तेवढंच आता दुधाची कॉफी बनवली. आणि माझ्या रूममधून पण बर्फ पडला, हे बघा. हो 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 हो. खाली जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतोच मी. गाईज आम्ही निघालो आता कॉलेजला जायला ॲज युजल. बघू शकता ती पाठी बिल्डिंग आहे माझी, स्किन कलरच्या बाजूची, पिंक कलरची. आणि हा आपला मायबग स्टेशन, बस स्टॉप, सॉरी स्टेशन नाही. तिथून चालत जायचं आहे, कॉलेजला पोचू, लेक्चर अटेंड करू, मग ब्लॅक फ्रायडे सेलला जाऊयात. चला. गाईज थंडीमुळे बघा सगळं फ्रीज झालं, काचा बिचा. इथे बर्फ आलाय हलका हलका. अनमोल आणि मी चाललो आता कॉलेजला. हो, चला भेटू नंतर. But normally it should be okay to take a graph from a textbook when you cite the source. Using a quote from a source, but for... अभ्या आता ये भाई ब्लॉग. हा मित्र आहे माझा अभ्या, अभिषेक नाव आहे ह्याचा. खाली उतरणार रे तुम्ही, फ्रायडेला उतरणार आहे ना प्रॉपर फ्रायडे. काहीच ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे म्हणून मी आलो आहे. सो 50% ऑफ आहे. हे बघा 50% ऑफर आहेत सगळे. ब्लॅक वीक सगळे शूज. तर आपण तर घ्यायला आलं विंटर शूज. मी घातले बघा, जॉर्डन घातलेत आणि देन 2 जरा चांगले शूज पाहिजे विंटरवाले. जाऊयात आपण. सगळ्या 50% ऑफ आहे. गाईज आलं आपण इथे बघा, 34 युरोजवर 30% ऑफ आहे. त्यानंतर हे 50%, 39च्या शूजवर 50%. 39च्या शूजवर हा वाला चांगला आहे, गेस मी घेईन, मला आवडलेले. बघू शकता तुम्ही 50% सगळे विंटर शूज आहेत. मी घेईन, 2 घेईन आय गेस. मला खूप आवडले ते शूज. लेट्स आपण कुठले घेतो. हा पण 35चा आहे, मस्त आहे, एडिडास आहे ना. बघूयात आपण कुठले आहेत आणि मग घेऊयात, तुम्हाला दाखवतो मी. गाईज मी आणि जॅकेट घेतोय, कसं वाटतं. शॉपिंग तर केली आहे मी, शूज पण दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावर. पहिल्याचं बिलिंग करूयात आणि हॉट व्हील पण घेतली, मला दाखवतो. आणि गाईज हा आपला ओरिजिनल जॅकेट जे आपण घालून आलतो, हा आता घेऊयात. प्राईस दाखवतो याची. प्राईस आहे 35 युरोज, म्हणजे 3500. चला घेऊयात आता. काय गाईज आम्ही आता शॉपिंग वगैरे केली आणि निघालो आहे. तिथे आम्ही झाला आहे आणि निघू आता. 1 मिनिटात बस येईल बघा तिथे. 1 मिनिटात बस येईल, दिसत असेल तुम्हाला. चला जाऊयात आता घरी. खूप भूक लागली आहे. थोडे बर्गर घेतलेत आम्ही रेवेमधून. रेवे असा मार्ट टाईप असतो इथे. रेवे, लिडेल, पेनी वगैरे टेड.
सो चला जाऊयात आणि खाऊयात घरी. गाईज आलो आम्ही परत आमच्या वाईनबर्ग नाही, वाईनबर्गचा 5चा बस स्टॉप आहे. अमायबर्गला आलो आम्ही आमच्या एरियात. ती आमची बिल्डिंग ती पिंक कलरची दिसत असेल तुम्हाला. थोड्या वेळानंतर खाऊन शॉपिंग पण दाखवतो की काय केली. स्नो पण आहे, तुम्हाला थोडी थोडी स्नो पण दाखवतो. चला. सफेद सफेद दिसतं का? सफेद सफेद स्नो आहे सगळी. हलकी हलकी स्नो पडते. मेन स्नो पडली की तुम्हाला दाखवतो मी. चला पहिले घरी जाऊन काहीतरी खाऊ. बर्गर वगैरे दाखवतो तुम्हाला. बर्गर आणलं आहे आम्ही. काय अनमोल? चला गाईज हे बघा आम्ही बर्गर आणलं आहे. मी आणि अनमोलने 2 बर्गर आणि हा पिझ्झा बनतोय आत. एकदा झाला की तुम्हाला दाखवतो मी. हा पिझ्झा आहे. आता तुम्ही एक सॉस बनवला आहे त्याला लावायला आणि अजून काय नाही. चला गाईज आम्ही आज टोटल फॉरेनचं जेवण खातो आहे. पिझ्झा आणि आपला बर्गर, चिकन बर्गर. त्यासोबत आपण लावूयात तारक मेहता मस्तपैकी. चला चला गाईज खाल्लं वगैरे आता सगळं. आता चार्जिंगला लावू मोबाईल. आणि 4 वाजता लेक्चर आहे आपला. आणि काय निघूयात 4 वाजताच म्हणजे 10 मिनटात निघूयात अजून. तोपर्यंत मी जरा एक पडी देतो. गाईज आता आम्ही परत चाललो लेक्चरला. बर्गर वगैरे खाऊन, बर्गर पिझ्झा खाऊन. कारण लेक्चर आहे तर आहे बाबा. एकच लेक्चर आहे, तो कंप्लीट करू 4 ते 5:15चा. आणि मग निघूयात. 4ला 5 कमी आहेत. हार्डली 5 मिनटाचं वॉक आहे. चला. आणि ते थोडं 5 मिनटं लेटर झालं तरी चालतं, असं काही नाही आहे. म्हणजे मी तर थोडं 5 मिनटं लेटच जातो. चला. गाईज आमचा A1चा लेक्चर होता जर्मनचा. आता बससाठी थांबलो आम्ही. आता वाजलेत किती? वाजलेत 4 वाजले. हा अभिषेक आहे आपला मित्र. 6 वाजलेत इथे जर्मनीमध्ये नॉर्डहाउझनमध्ये. तर आम्ही चालत जाऊ शकतो मी आणि अनमोल, पण तेवढी हिंमत नाही. 5 मिनिटाचा रस्ता आहे साल्या. 5 मिनिटाचा तरी नाही जाणार भाई. बस बसने जाऊ ना, फुकट आहे ना भाई. जाऊ ना. अरे चालल्यावर अजून गरम होईल तुमची बॉडी. नको नको जाणार बसने. 300 युरोज भरले. किती टेम्परेचर काय रे? -3 -3 टेम्परेचर चाललं. आम्ही गारटलो इथं. नॉर्डहाउझनमध्ये -3 टेम्परेचर चालू आहे. खूप थंडी आहे. एकदम फ्रीज होतो चेहरा माझा. काय सांगू. लिडीला गेलतो आणि थोडं दूध ब्रेड वगैरे घेतला कारण ते नव्हतं आपल्याकडे. चला घरी जाऊ. जरा जेवायला काय बघू, नाही तर काहीतरी बनवूयात. आता तर खूप थंडी वाजते. नाकलाल झालं आहे गेस. चला घरी जाऊ पहिले. तेव्हा तुम्हाला घर दाखवतो. तेव्हा आपलं घर आलं. ही बिल्डिंग. ते खाली गेलतो लिटलला आणि आता घरी जाऊया. गाईज आता आम्ही चपात्या बनवतोय. चपाती, त्यानंतर ही कालची पनीरची भाजी आहे, पनीर मसाला. त्यानंतर मी आता ही पनीर भुर्जी बनवली आहे. तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहीत नाही नीट. हा मग मी हे बघा ही पनीर भुर्जी बनवली आपण. त्यानंतर हा आपला फोडणीचा भात. फोडणी काय ते आपण परततो भात, परतलेला भात. ही तुम्हाला परत दाखवली आहे मी. म्हणजे आता पापड करायचे, तळायचे आहेत आपल्याला. आणि चपाती. चला मोबाईलला चार्जिंग नाही आहे, थोडंसं चार्जिंग करू आम्ही तुम्हाला परत. सो गाईज आता आपलं जेवण बनलं आहे. तुम्ही बघितलं सगळं. पनीर भुर्जी, आपला भात, परतलेला भात आणि पनीर मसाला, चपात्या आणि पापड. आणि चपाती आता करतो नाही तर करपेल आणि ते तुम्हाला दाखवतो काय काय वाढल्यानंतर. आणि मग झोपूयात आपण. चला गाईज आपलं जेवण बघा. पापड, चपाती, पनीर भुर्जी, आपलं हे इथे पनीर मसाला, पनीर भुर्जी. मस्त आपण जेवण केलं आहे. आणि तारक मेहता. आणि आता पाणी पण फिल्टर केलं आहे. फिल्टर आहे आमचा. त्यानंतर भात खाऊ. चला. सो गाईज आता आम्ही आणलं आहे चॉकलेट. मस्त लागतं आहे. आम्ही फोडलं आहे, तुम्ही बघू शकता. इथून तर खाल्लं आहे आम्ही. आणि हे रॉकस्टारची ब्लूबेरी. इथे स्वस्त आहेत हे ड्रिंक्स आणि बियर वगैरे. पण ही बियर नाही, ही एनर्जी ड्रिंक आहे. बघू ही कशी लागते. आम्ही ट्राय करायला आणली आहे. फक्त 60 रुपीज. त्यात पण
नाही 60+25 रिटर्न येणार जेव्हा बॉटल देऊ. आणि आपला तारक मेहता ओजी. चला अनमोलाने मी खाऊ आणि झोपू आता. चला गाईज निरोप घ्यायचा वेळ आला आहे आणि आता झोपणार आहे आम्ही कारण खूप कंटाळा आलं. आणि उद्या बर्फ पडला तुम्हाला दाखवतो मी. उद्या नवीन ब्लॉग करेन बर्फासाठी. चला.